ऊसतोड हार्वेस्टिंग मशीनमुळे हिरव्या चाऱ्याची टंचाई, शेतकरी द्विधा मनस्थितीत तर पशुपालक चिंतेत। हार्वेस्टिंग मशीनमुळे शेतातील वैरणीचा प्रश्न गंभीर बनला आहे। एकीकडे सोय तर एकीकडे गैरसोय अशा अवस्थेत शेतकरी सापडला आहे। शेतकऱ्यांच्या वाट्याला अडचण ही पाचवीला पुजलेलीच आहे की काय अशी अवस्था बनली असून वैरण ऐन सीझनमध्ये नसल्याने हार्वेस्टिंगमुळे वैरणीचा प्रश्न म्हणजे डोकेदुखी बनला आहे। हार्वेस्टिंग मशीन आल्यामुळे शेतकरी आनंदित झाला होता, कारण 1 एकर ऊस तोड करायला 3 दिवस लागत होते। पण हार्वेस्टिंग मशीनमुळे 2 तासात 1 एकर ऊस तुटून जात आहे। मशीनमुळे शेतकऱ्यांचा फायदा होत असला तरी यातून दुय्यम उत्पन्न म्हणून वैरणीसाठी वाडे मिळत होते। परंतु हार्वेस्टिंग मशीनमुळे पूर्ण ऊसाचे तुकडे होतात, वाड्याचा पूर्ण पालापाचोळा केला जातो व तो जमिनीवर पसरल्यामुळे धड गोळाही करता येत नाही। ऊस तोडणीचा हंगाम सुरू झाला की हिरवा चारा उपलब्ध होतो। चाऱ्याचे वर्षभराचे पूर्ण नियोजन पशुपालक करत असतात, परंतु मशीनच्या सहाय्याने तोडणी केल्याने वैरणीचा प्रश्न ऐरणीवर तर आलाच आहे। जनावरांची हिरव्या चाऱ्याविना अडचण निर्माण झाली आहे। जनावरांचे यामुळे हाल बेहाल होत आहेत। त्यामुळे हार्वेस्टिंग मशीन म्हणजे असल्याने लवकरात लवकर तोडणीचा फायदा होतो, तर यातून तोटा म्हणजे वाड्याला मुकावं लागतं। यामुळे शेतकऱ्यांची द्विधा अवस्था झाली आहे। वैरणीसाठी काय करायचं हा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने हार्वेस्टिंग मशीन म्हणजे एकीकडे फायदा तर दुसरीकडे डोकेदुखी बनली आहे। महानकरी न्यूजसाठी महेश पवार, दत्तवाड। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।